नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजची ही कथा थोडी वेगळी आहे, थोडी खाजगी आणि तितकीच रोमांचक आहे. त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. माझं नाव सागर आहे. दिसायला थट्टा-खट्टा, सावळ्या रंगाचा आणि उंचीत भरलेला. पदवीचं शिक्षण पूर्ण झालं, पण नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या मातीत, आपल्या शेतात काहीतरी करावं असं मला वाटलं. पण गावकऱ्यांना आणि नातेवाईकांना हे कुठे पचतंय? एवढं शिकून शेतात माती उपसतोय असे टोमणे तर माझ्या 5वीला पुजलेलेच. मी मात्र या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून आपल्या कामात मग्न असायचो. एक दिवस आईने फरमान सोडलं, सागर, मावशीच्या नात्यातल्या एका पाहुण्यांकडे वास्तुशांतीचा मोठा कार्यक्रम आहे. गाव लांब आहे. मी जाणार होते, पण इथे गावात जवळच एक लग्न आहे, त्यामुळे तुलाच जावं लागेल. मलाही रोजच्या त्याच कामातून ब्रेक हवा होता, म्हणून मी हो म्हटलं. 2 दिवसांची सुट्टी, नवीन ठिकाण आणि अनोळखी माणसं, कोणाला नको असतं. पाहुण्यांचं गाव खरोखरच निसर्गरम्य होतं, पण माझ्यासाठी तिथली सगळीच माणसं अनोळखी होती. फक्त घरमालक काका मला ओळखत होते. मी संध्याकाळी तिथे पोहोचलो. घराची रोषणाई, पाहुण्यांची वर्दळ आणि वातावरणातला तो उत्साह बघून मला छान वाटलं. तिथेच मला कळालं की काकांच्या धाकट्या भावाचं म्हणजे समीरचं 3-4 महिन्यापूर्वीच लग्न झाले. समीरची बायको सायली. पहिल्या नजरेत तिने माझं लक्ष वेधून घेतलं. नाजूक बांधा, टपोरे डोळे आणि चेहऱ्यावर एक वेगळीच चमक. तिने मला पाणी द्यायला येताना एक हलकी स्माईल दिली आणि तिथेच कुठेतरी काळजात घंटा वाजली. घर भरलेलं होतं, त्यामुळे झोपण्याची व्यवस्था करताना थोडी ओढाताण झाली. वरच्या मजल्यावर पाहुण्यांची गर्दी असल्यामुळे मला खाली हॉलमध्ये, जिथे जिन्याच्या खाली थोडी अड जागा होती, तिथे अंथरूण टाकून दिलं. योगायोगाने समीरलाही तिथेच माझ्या शेजारी झोपायला सांगितलं होतं. रात्रीचे 12:30 झाले असतील. सगळीकडे शांतता पसरली होती. मी अंथरुणावर पडून मोबाईल बघत होतो, पण माझं लक्ष समोरच्या खोलीच्या दरवाजाकडे होतं. तिथे सायली उभी होती. ती वारंवार समीरला खुणावत होती. डोळ्यांनीच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. तिचं ते लाजून चूर होणं आणि समीरला आपल्याकडे बोलावणं बघून मला समजलं की नवीन लग्न झालेल्या जोडीची ओढ काय असते. सायलीने हातानेच इशारा केला, जणू ती म्हणत होती, येताय का मीच तिथे येऊ? समीर मात्र वैतागला होता. त्याला कदाचित लोकांची भीती वाटत असावी किंवा तो खूप थकलेला असावा. त्याने सायलीला नकार दिला. शेवटी सायलीने रागात डोळे वटारले आणि मान झटकली. थोड्या वेळाने मला वाटलं समीर तिकडे जाईल, पण तो चक्क उठला आणि मी वर जाऊन झोपतो, इथे खूप मच्छर आहेत, असं पुटपुटत वर निघून गेला. आता तिथे फक्त मी होतो. लाईट बंद होती. फक्त बाहेरच्या अंगणातील दिव्यांचा अंधुक प्रकाश खिडकीतून येत होता. मी चादर ओढून शांत पडून राहिलो. अचानक मला पैंजणांचा मंद आवाज ऐकू आला. सायली तिथे आली होती. तिला वाटलं समीर तिथे झोपला आहे. तिने हळूच येऊन जिन्याखालच्या तो झिरमिरीत प्रकाश देणारा छोटा बल्बही बंद केला. आता तिथे पूर्णपणे गडद अंधार होता. माझ्या काळजाची धडधड खूपच वाढली होती. ती माझ्या अगदी जवळ आली आणि हळूच माझ्या अंथरुणात शिरली. मला तिचा मोगऱ्याचा सुगंध दरवळताना जाणवत होता. ती मला समीर समजून बिलगली आणि कानात कुजबुजली. खूप भाव खाताय ना तुम्ही आजकाल. मगाशी किती वेळा बोलवलं तुम्हाला, पण स्वारीला यायला वेळच नव्हता. मी काहीच बोललो नाही. माझं डोकं तर चक्रावून गेलं होतं. तिने माझा हात हातात घेतला. तिचे ते मऊ हात आणि हातातील बांगड्यांचा आवाज, वातावरण पूर्णपणे बदलून गेलं होतं. ती थोडी नॉटी मूडमध्ये होती. तिने माझ्या खांद्यावरती डोकं ठेवलं आणि म्हणाली, आता गप्प काय? मगाशी तर खूप नखरे करत होतात की. आता बघा मी काय करते ते.
तिने हळूच माझ्या गालाला स्पर्श केला. तिची जवळीक, ती केमिस्ट्री आणि तो अंधार. मला तिला थांबवायचं होतं, पण शब्दात अडकलो होतो. तिचे ते फ्लर्टी बोलणे आणि अधूनमधून होणारा तो मुश्किल स्पर्श मला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेला होता. ती सतत काहीतरी कुजबुजत होती, जुन्या आठवणी सांगत होती. मला वाटलं आता हे थांबवावं लागेल, काहीतरी अनर्थ होईल. थोड्या वेळाने ती म्हणाली, बरं मी आता जाते. कोणी उठलं तर उगाच संशय घेईल. पण लक्षात ठेवा, उद्या सोडणार नाही तुम्हाला. ती उठून जाऊ लागली आणि जाता जाता पुन्हा एकदा मागे वळून म्हणाली, मी थोड्या वेळाने पुन्हा येऊ का? जर सगळे गाळ झोपले असतील तर. आता मात्र मी राहिलो नाही. मी मात्र नैसर्गिक आवाजात म्हणालो, नको, आता पुन्हा येऊ नका. कोणीतरी बघून घेईल तर उगाच अडचण होईल. माझा आवाज ऐकताच ती जागच्या जागी थिजली. तिला जाणवले की हा आवाज समीरचा नाही. तिने लगबगीने भिंतीवरचा लाईटचा खटका दाबला. प्रकाशात जेव्हा तिने मला बघितलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने स्वतःच्या तोंडावर हात ठेवला, डोळे विस्फारले. तिचा चेहरा लाजेने आणि भीतीने लालबुंद झाला होता. एक शब्दही न बोलता सायली तिथून वाऱ्याच्या वेगाने आपल्या खोलीत पळून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळपासून घरी धावपळ होती. मी मात्र सायलीसमोर जाण्याचं टाळत होतो, पण तरीही आमची नजरानजर झालीच. सायली पूर्ण वेळ खाली मान घालून काम करत होती. ती माझ्याकडे बघत नव्हती, पण जेव्हा जेव्हा मी तिच्या जवळून जायचो तेव्हा तिच्या गालावरची लाली स्पष्टपणे दिसत होती. दुपारी जेवण करताना तिने मला ताट वाढलं. तिचे हात थोडे थरथरत होते. मी हळूच तिच्याकडे बघून स्मित हास्य केलं. तिने चटकन नजर चोरली. संध्याकाळी माझी निघायची वेळ झाली. सर्वांचा निरोप घेऊन मी गेट बाहेर पडलो. बस स्टॉपकडे जात असताना मी मागे वळून पाहिलं. सायली खिडकीत उभी होती. तिने मला बघितलं आणि यावेळी तिने नजर चोरली नाही. तिने हाताने एक छोटासा नाजूक इशारा केला. जणू ती म्हणत होती, हे आपल्या दोघांमधलं एक गोड गुपित राहील. मीही हसलो आणि विचार केला, काही वेळा आयुष्यात अशा अनपेक्षित वळणांवर काही सुंदर आठवणी तयार होतात, ज्या कधीच विसरता येत नाहीत. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.